नमस्कार, एटीव्ही भारत न्यूजरूम लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं। सकाळी 6 वाजतापासून ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत शांततेत मतदान पार पडलं। एकूण 40 मतदारसंघामध्ये 301 उमेदवार रिंगणात होते। पुढील 10 मार्चला आता हे निवडणुकीचे निकाल लागणार आहेत। आजच्या दिवसभरातील घडामोडी आणि इतरही राजकीय घडामोडींवर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी एटीव्ही भारत महाराष्ट्राचे हेड विजय लाडसर आहेत, तसेच चिपळूण इन्चार्ज उर्मेश खंडागळे सर आहेत। आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। उर्मेश सर, निवडणुकीमध्ये महिलांचा समावेश सहभाग हा चांगला दिसला। या निवडणुकीमध्ये महिला हा फॅक्टर कसा ठरणार आहे, तुम्हाला काय वाटतं? त्याआधी गौरव, मी हे सांगू इच्छितो की 5 वाजेपर्यंतची आकडेवारी जी आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार 75% मतदान झालेलं आहे आणि मागच्या वर्षी जे 83% मतदान झालं होतं ते यंदा वाढेल अशी अपेक्षा आहे। आणि जसा तुमचा प्रश्न आहे की महिलांची टक्केवारी आणि महिलांचं रोल कसा राहील या निवडणुकीमध्ये, तर महिलांची संख्या जी आहे ही पुरुषांपेक्षा महिला मतदार या जास्त आहेत। जवळपास 5,93,000 महिला मतदार आहेत आणि पुरुष मतदार ही 5,62,000 आहेत। तर त्यामुळे साहजिकच महिला मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा, महिला मतदारांकडे लक्ष देणाऱ्या घोषणा या राजकीय पक्षांकडून केल्या गेल्या आणि महिला मतदार या मोठा फॅक्टर ठरणार आहेत। आपचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपने अनेक घोषणा केलेल्या आहेत, ज्यामध्ये मोफत प्रवास, मोफत पाणी, मोफत वीज अशा घोषणा या महिलांना आकृष्ट करणाऱ्या घोषणा आहेत। त्यामुळं हा महिला वर्ग हा कुठे आपलं मत देतो ते 10 तारखेला कळेलच। नक्कीच 10 तारखेला कळेल महिलांचा फॅक्टर काय परिणाम करणार आहे। माझा दुसरा प्रश्न लाडसर तुम्हाला आहे की गोव्याचं जर आपण राजकारण पाहिलं तर स्थिर सरकार इथे कधीच मिळालं नाही। गोव्यामध्ये घोडे बाजाराचा प्रकार हा जास्त प्रमाणात चालतो आहे। पुढच्या या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतर घोडे बाजार थांबणार का, किंवा गोव्याची एकंदरीत परिस्थिती कशी राहील, तुम्हाला काय? एकंदर गोव्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर पहिली निवडणूक लढली गेली ती सुद्धा अस्थिर राहिली आणि त्यानंतर बहुतांश निवडणुका ज्या की गोव्यामध्ये झाल्या त्या अस्थिर राहिल्या। कोणतंही स्थिर सरकार तिथे आलं नाही। 2017चा जर तुम्ही विचार केला तर बीजेपीला 13 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या। काँग्रेस हा एक मोठा पक्ष होता, पण सरकार बीजेपीचं आलं। आणि 2022चा जर तुम्ही विचार केला म्हणजे 2017 ते 22 या 5 वर्षामध्ये बीजेपीचे सदस्य म्हणजे उमेदवार 13 वरून वाढून जवळपास 27 झाले आणि काँग्रेसचे 17 वरून कमी होऊन फक्त 2 राहिले। तर या प्रकारे अस्थिर सरकार आणि अस्थिरता ही गोव्यामध्ये दिसून येते। आता या इलेक्शनमध्ये लोकांचा भरभरून सहभाग बघायला मिळाला, लोक मोठ्या संख्येने मतदान करायला आले, पण जो काही ग्राउंड रिपोर्ट आता मिळतो आहे त्यावरून असं दिसून येतं की यावर्षीची गोव्याला स्थिर सरकार मिळण्याची शक्यता फार कमी आहे। गोव्यात अस्थिर सरकार असेल, छोट्या मोठ्या पक्षांचा सहभाग घेऊन एक सरकार स्थापन केलं जाईल असं यावेळीही दिसून येतं। सर, यालाच लागून माझा दुसरा तुम्हाला असा प्रश्न आहे की गोव्यामध्ये यावर्षी आम आदमी पक्षाकडून उमेदवारांना शपथा दिल्या गेल्या, काँग्रेसकडून सुद्धा शपथ दिली गेली। ही शपथ देण्यात नवीन फॅक्टर या निवडणुकीमध्ये आलाय, अशी गरज का पडली असावी? ही फार मनोरंजक आहे। म्हणजे तुम्ही 2017मध्ये बघितलं तर काँग्रेसच्या 17, जसं मी आत्ता म्हणालो की काँग्रेसच्या 17 जागा होत्या आणि 17 नंतर 2017 नंतर असं झालं की चंद्रकांत कवळेकर म्हणून जे आहे, जे की विरोधी पक्षनेते होते काँग्रेसचे, सो विरोधी पक्षनेत्यांनी 10 आमदारांसह बीजेपीमध्ये प्रवेश केला। तो गोव्याच्या राजकारणामधला खूप मोठा टर्निंग पॉईंट होता आणि एकंदर सभागृहाचा विचार केला तर जवळपास 60% उमेदवारांनी, म्हणजे 60% आमदारांनी आपल्या स्वतःच्या पक्षाला रामराम घेऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला 2017 ते 2022 या कालावधीत। म्हणजे जवळपास 24 जणांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकला आणि दुसऱ्या पक्षात गेले। तर त्यामागे ते प्रलोभन असतील, इतर काही कारण असतील, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या। आता यावेळी असं आहे की यावेळी सगळ्या पक्षांच्या मनामध्ये साशंकता होती आणि त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे गेलं। काँग्रेसने असं केलं की आपल्या सगळ्या उमेदवारांना घेऊन त्यांनी गुरुद्वार, चर्च, मशिदी आणि इतर ठिकाणी, इतर धार्मिक स्थळी ते त्यांना घेऊन गेले, मंदिरांमध्ये ते घेऊन गेले आणि तिथं त्यांना एक शपथ दिली। त्यानंतर त्यांच्याकडनं एक ॲफिडेव्हिट साईन करून घेतलं आणि ते ॲफिडेव्हिट ते आता सोनिया गांधींना त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचं काँग्रेसच्या उमेदवारांचं
तसंच तोच कित्ता गिरवला आहे आपने सुद्धा तसं शपथपत्र सगळ्या उमेदवारांचं साईन करून घेतलं आणि ते मतदारांना दिलं. तर सगळ्या पक्षांमध्ये असं अस्वस्थतेचं वातावरण होतं आणि त्यांनी असे मनोरंजक किस्से त्यामध्ये ते आपल्याला बघायला मिळते. त्याचा काही फायदा होईल असं काही वाटत नाही. ठीक आहे, ते सगळे 10 तारखेनंतर पाहायला मिळेल. परंतु माझा पुढचा प्रश्न उमेश सर तुम्हाला आहे. उत्पल पर्रिकर जे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र आहेत, त्यांना पणजीमधून तिकीट नाकारण्यात आले भाजपाकडून. त्यानंतर त्यांना मनवण्याचा पण प्रयत्न झाला, परंतु ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहे. शिवसेनेने सुद्धा त्यांना सपोर्ट दिला आहे. उत्पल पर्रिकरांच्या अपक्ष उमेदवारीचा काय प्रभाव पडेल? उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारण्यात आले म्हणण्यापेक्षा त्यांना भाजपकडून दुसरा मतदारसंघ सांगण्यात आला होता. मात्र त्यांनी तो नाकारला आणि पणजीचा आग्रह ठेवला होता. आणि पणजीचा आग्रह ठेवल्यामुळे मग ती जागा त्यांना देण्यात आली. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर राहिला ते देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलं होतं की उत्पल पर्रिकर हे तेवढे मोठे उमेदवार नाही आहेत किंवा तेवढे मोठे व्यक्तिमत्व नाही की त्यांना उमेदवारी द्यावी. आणि यामुळे उत्पल पर्रिकर हे नाराज झाले आणि फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी भाजपकडून तिकीट घेणं किंवा भाजपची उमेदवारीच त्यांनी एक प्रकारे नाकारली. आता तुमचा दुसरा प्रश्न की त्यांच्या उमेदवारीचा किती प्रभाव राहू शकतो बाकीच्या मतदारसंघांमध्ये, तर तसं सांगायचं झालं तर उत्पल पर्रिकर आणि मनोहर पर्रिकरांमुळेच भाजप ही गोव्यामध्ये रुजली, वाढली आणि सत्तेमध्ये आलेली. मनोहर पर्रिकर हाच भाजपचा चेहरा होते तिथे आणि त्यामुळे मनोहर पर्रिकरांना मानणारा वर्ग हा उत्पल पर्रिकरांच्या मागे जाईल असं एक आतापर्यंत वातावरण राहिलेलं मागच्या महिन्याभरातलं. ते आता काय होतं हे येत्या 10 तारखेला कळेलच. परंतु बाबुश मोन्सेरात हे पणजीचे उमेदवार आहेत आणि भाजपचे प्रबल दावेदार आहेत तिथले निवडणुकीतले. तर या दोघांमध्ये तगडी फाईट काट्याची लढत झालेली आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांनी असं देखील म्हटलं आहे की त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. याबाबत तुम्हाला काय? देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य जे होतं की ते दुसऱ्या ठिकाणावरून लढावं यासाठी त्यांनी नंतर ती सारवासारव केलेली. परंतु त्यांच्या पहिल्या वक्तव्यामुळेच उत्पल पर्रिकर हे नाराज झाले आणि त्यांनी भाजपला नाकारून स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल केली. तर गोव्यामध्ये महाराष्ट्राचे खूप मंत्री जात आहे, प्रत्येक पक्ष जात आहे. तर माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की गोव्यातील महाराष्ट्रातील सर्वच प्रादेशिक पक्ष गोव्याकडे त्यांचं लक्ष गेलेलं आहे. मोठमोठे नेते तिथे जाऊन प्रचार करत आहेत. आता आदित्य ठाकरेंची शिवसेनेकडून तिथे प्रचार सभा झाली आहे. तर या निवडणुकीचा महाराष्ट्राला काय परिणाम होईल किंवा पुढच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रभाव दिसेल? आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते हे तिथे प्रचारासाठी गेले, त्यांनी तिथे प्रचार केला. देवेंद्र फडणवीस हे गोव्याचे सुद्धा इन्चार्ज होते आणि बाकी इतर नेते तिथे जाऊन त्यांनी प्रचार केला. पण त्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होईल, म्हणजे गोव्यामध्ये येणाऱ्या निकालाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होईल असं कोणतंही त्याचं चिन्ह नाही. कारण गोवा हे आधीपासून अस्थिर राहिलं आहे. गोव्यामध्ये कधीही स्थिर सरकार राहिलं नाही आणि महाराष्ट्र हे एक स्थिर सरकार देणारं राज्य आहे. आणि कधीही असं झालं नाही की गोव्याच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम झाला. गोवा हे एक छोटं राज्य आहे. तिथे दोन लोकसभा आहे, 40 विधानसभा आहे. सो ते एक खूप असं काय म्हणता येईल, एक छोटं राज्य आहे आणि त्यांच्यापुरतं केंद्रित राहिलेलं आहे. त्याचा इतर राज्यांच्या राजकारणावर परिणाम होणं किंवा त्याचा काहीतरी फायदा तोटा होणं हे फार कमी आहे. यामध्ये मी एक जोडू इच्छितो की येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि गोव्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. तर गोव्यामध्येही ही आघाडी कायम राहील असं एकंदर सुरुवातीचं चित्र होतं. परंतु तसं झालं नाही. काँग्रेसनं एकला लढू असं निर्णय घेतला आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या मित्रपक्षांना तिथे सोबत घेतलं नाही. तर मुंबई महापालिकेमध्येही काँग्रेसचे उमेदवार, काँग्रेसचे नेते नाना पटोले असतील किंवा भाजपचा असतील हे एकला चलोरीचा नारा देतात आणि आम्ही स्वबळावर निवडणूक लढू असं म्हणतात आणि त्याच पद्धतीनं ते लढतीलही पुढच्या काळामध्ये. परंतु येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी जर एकत्र लढले तर ती गोव्याची पुनरावृत्ती म्हणता येईल. गोव्याची पुनरावृत्ती. सर, माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे. गोव्यामध्ये तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा प्रचार जोमात चालू आहे. आम आदमी पक्षाचा जोमात प्रचार चालू आहे. त्यांनी उमेदवारांना शब्द दिला. दिल्ली मॉडेलचं प्रलोभन गोवेकरांना दाखवण्यात येत आहे. या दोन्ही पक्षाचा काय प्रभाव गोव्यावर होणार आहे?
आम आदमी पक्षाने जे दिल्लीमध्ये जे केलंय शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधांमध्ये त्याच सुविधा आम्ही गोव्यामध्ये देऊ असं आश्वासन केजरीवालांनी दिलं. केजरीवाल यांची स्वतंत्र पार्टी म्हणजे केजरीवाल यांचं एकल नेतृत्व हे आम आदमी पक्षाचं आहे हे आतापर्यंत दिसलंय. तसंच त्यांनी गोव्यामध्ये हे आम्ही पूर्णपणे दिल्लीसारखे प्रश्न सोडवू म्हणजे मोफत पाणी देऊ, मोफत वीज देऊ या घोषणा आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांनी दिल्या. आणि गोव्यामध्ये त्यांनी जो उमेदवार दिला मुख्यमंत्री पदाचा तो भंडारी समाजाचा आहे. भंडारी समाज हा गोव्यामध्ये सर्वाधिक आहे, परंतु आजपर्यंत भंडारी समाजाचं नेतृत्वाला कोणी संधी दिली नाही असा प्रचार एक गोव्यामध्ये करण्यात आला. म्हणजे जो पक्ष एकीकडे सुविधा देण्याच्या गोष्टी करतो, एकीकडे आम्ही धार्मिक नाही असं जे सांगतो, त्या पक्षाने एका जातीचं संख्या जास्त आहे हे पाहून त्या जातीचा उमेदवार हा मुख्यमंत्री पदासाठी दिलाय. तेव्हा त्यांची ही गणितं ही एकंदर आता इतर राजकीय पक्षांकडे चालली असं दिसतंय. दुसरीकडे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर ममता दिदींनी तृणमूल काँग्रेसचा मोर्चा हा गोव्याकडे वळवला आणि गोव्यामध्ये त्या स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यांनी जे उमेदवार निवडले ते मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडचेच उमेदवार आहेत. म्हणजे काँग्रेसमध्ये जे उमेदवार होते त्यांनाच त्यांनी मोठ्या प्रमाणात संधी दिली आणि काँग्रेसमध्ये नवे 38 उमेदवार आले. काँग्रेस ही तरुण काँग्रेस झालेली आहे असं दिसतं. आता जुन्या काँग्रेसींना तृणमूल नेते म्हणून मतदार कसे स्वीकारतात हे पाहावं लागेल. तर सर्व राजकीय परिस्थिती ही 10 मार्च नंतरच होणार आहे. त्यानंतर कसं सरकार मिळते, स्थिर सरकार मिळते की अस्थिर सरकार मिळते, किती घोडे बाजार होतो, हे सर्व परिस्थिती 10 मार्च नंतर स्पष्ट होणार आहे. ETV भारतची नजर सर्व राजकीय घडामोडीवर आहे. तोपर्यंत आपण लॉग इन करा ETV भारत.